संडास चांगला नाही आहे नाही का ग? साफ नाही केलेला ना? काय काय आहे? फ्रीज, बेड, टीव्ही चालू आहे का? येऊ? मी आता शूज नाही काढत आहे. हं? आपलं पूर्ण टोटल एरिया किती आहे? 615. ती काठी घ्या ना. इथे तर पावसाळ्यात अक्षरशः काश्मीर वाटतं. म्हणजे कारण हे सगळं हिरवं ग्रीन असते. हिने बघितलेलं आहे मागे. आणि म्हणजे मी तर म्हणते माझं काश्मीरच आहे. सॅटर्डेला पाहायचं का? आता बोलवलंय पण त्याला झोप तेवढा एक बघून घ्या. सॅटर्डे पर्यंत राहत नाहीत ना फ्लॅट्स का पुन्हा. नाव भारती पावसे आणि शिक्षण BCom. पहिला फ्लॅट मी माझ्या भावाचाच केला, म्हणजे 5 वर्ष आधीची गोष्ट. पण लेटर ऑन मला ते क्लिक झालं की अरे नाही, इफ मी एकदा 1-2 फ्लॅट माझ्याकडे असतील तर मग मी हे करू शकते. मुळात म्हणजे ऍक्च्युली ब्रोकिंगच्या ह्याच्यामध्ये बायकांच्या बाबतीत लोक म्हणजे विश्वासाने व्यवहार करतात. डीलिंगला प्रॉब्लेम येत नाही अजिबात. ब्रोकर म्हणल्यावर मनी माइंडेड, एकदम पैशाच्या मागे असलेला माणूस असं इमेज डोळ्यासमोर येतं असं काय? हो आहे. आता त्यांना रोज 100 क्लायंट्स हँडल करायचे. त्यांना ती खोटं बोलायची सवय, वेळ काढायची सवय, लोकांना थांबून ठेवण्याची सवय. तेवढं ते माझ्यात नाहीये. मी हे स्ट्रिक्टली सांगते. म्हणजे इथे कुणाचाही वेळ वाया जाऊ नये असं मला वाटतं. एक ठिकाणी कॉम्प्युटर, मी, काम, बॉस आहे, हे सगळं मला नाही जमत. टू बी व्हेरी फ्रँक, फ्रीडम इज नेसेसरी. म्हणजे मला फ्रीडम शिवाय ते होत नाही. मी कोणी डॉमिनेट नाही करू शकत. सगळं म्हणजे मला खरं सांगायचं का थोडं ऍडव्हेंचरस लाईफ आवडतं. सेम थिंग बोरिंग नको वाटतं. मला थोडं आर्ट साईडला जायला आवडलं असतं. डान्स, म्युझिक हे मला आवडत होतं पहिल्यापासून. मी शिकले असते, म्हणजे मला आवड होती, पण नाही जमलं ते कॉमर्समध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे. हॅलो. मी आता निघणार आहे अगं. 1 BHK 500 स्क्वेअर फूट. ते म्हणताना 25 सांगतायत, पण कमी करतील, थोडंफार होईल. तुम्ही काकांबद्दल सांगत होता, म्हणजे त्यांचं प्रोफेशनकडे बघण्याचा आउटलुक, तुमचा बघण्याचा आउटलुक हा खूप वेगळा आहे. तर त्यांचं म्हणजे ते जे काम चालू आहे त्याला धरून राहतात आणि वेगळं काम शोधायचं म्हणजे असं अगदी सुरुवातीपासून नाही. आता जे पहिल्यापासून सेट झालेला बिझनेस आहे त्याच्यातच ते करत राहतात जास्त करून. माझं नाव पाटील पावसे. आता आम्ही ऍडव्हर्टायझिंगचा बिझनेस करतो, म्हणजे आउटडोर पब्लिसिटी. जॉब करत होतो इथं किर्लोस्कर मध्ये. जॉब नंतर सोडला, म्हणजे त्या मानाने बिझनेस मध्ये हे केलं ना. जॉब पण एवढा हे नव्हता, म्हणजे असं इफेक्टिव्ह नव्हता, खास म्हणजे करिअर करण्यासारखा नव्हता. त्यांचं नाहीये पहिल्यापासून स्वभाव तो खोदकाम म्हणतो ना आपण, डिगिंग वर्क नाही. आणि आपल्यासाठी कोणी बाकीची लोक थांबत नाहीये. आपण नाही पोचलो तर लोक पोचलेले असतात ना. मग त्यावेळेस वी आर लुझिंग द ऑपॉर्च्युनिटीज, कारण जस्ट बिकॉज वी आर नॉट गोईंग आउट ऑफ द हाऊस. तुम्ही त्यांचा ऍटिट्यूड बदलायचा प्रयत्न करता बरेच वेळा, पण ते म्हणतात नाही मी असाच आहे. एक तर मी मराठी मीडियम, ती इंग्लिश मीडियम, त्यामुळे तिच्यात ते कॉन्व्हेंट एज्युकेटेड असल्यामुळे ना तो एक वेगळा एक बेनिफिट येतो. आणि बाकी तसं घरात पण म्हणजे ती प्रत्येक आयटम तिला कुठला आयटम येत नाही असं होत नाही. सर्व म्हणजे किचन मध्ये सगळे आयटम येतात तिला. होतो वाद होतो थोडाफार. माझं त्यांचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ते इनडिफरन्सेस आहेत, ते असंच चालू थोडंफार. मे बी युअर अर्निंग मोर दॅन, सो तुम्हाला कसं वाटतं ते कुठेतरी त्यांना खटकत असेल? मी जास्त कमवते म्हणून खटकत नसेल, पण मी कमवलेले मी असं नाही म्हणत की हे आपले. मी आणले ना माझेच आहेत,
असंच मी समजते. आम्ही काय त्यांना असं म्हणत नाही की हे आपले आहेत. जॉईंट अकाउंटमध्ये नाही, पर्सनल अकाउंटमध्ये टाकतो. सुरुवातीचा बिझनेस चालू केला तेव्हा पण मॅक्झिमम तिने चालू केला. त्यानंतर मी नोकरी सोडली. जेव्हा तिला वाटलं की हा सेट झालाय आता व्यवस्थित आम्ही त्यावेळेस मी तो बघायला लागलो आणि तिने मग याच्यात एजन्सीमध्ये पडली, इस्टेट एजन्सीमध्ये. म्हणजे स्वतःहून जे चालू केलं ते इंडिपेंडन्स साठी. आय डोंट लाय. मला पाहिजे होतं फ्रीडम त्या बाबतीत. स्पेंडिंग, अर्निंग दोन्हीला फ्रीडम पाहिजे होतं अँड आय गॉट इट आणि आय एम युझिंग इट. Dressing tables, cupboards, wardrobes, everything, mirrors. गैस और चूल्हा नहीं है? चूल्हा है, gas नहीं. गैस नहीं, ठीक है. So this is Indian WC. Yeah. That is कधी नकोसं वाटतं काय ते आता म्हणजे सगळं सोडून घरी बसावं असं वाटतं. आता मी 8 दिवस जाणार आहे ना, ह्याच्याबद्दल अजिबात विचार नाही करणार आहे. आता कंटाळा येतो कधी कधी मध्ये मध्येच. सोडणार नाही पण रिलॅक्स तर राहायला पण पाहिजे ना. So what is the rent and deposit? 15 15 1 deposit. 1 lakh. How much? What is your offer? Offer like the rent would be around 13-14 lakhs. Okay. And deposit like maximum 40 euro. अजून एक फ्लॅट करायची इच्छा आहे 2 BHK और 1 BHK बॉटम. ते एक आहे आणि जमलं तर ते माझ्या ऑन माय ओन मला करायचंय. एक लाख ठीक आहे, पण कसं असतं त्याच्यात ना, आम्ही 1 लाख जेव्हा डिपॉझिट घेतो, ओनर जेव्हा घेतात त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक आयटम्स, वॉशिंग मशीन, फ्रिज, इथे पण आहे ना, टीवी ट्रॉली है, मतलब शू रैक है, एवरीथिंग इज फ्रिज खरीदना पड़ेगा, टीवी खरीदना पड़ेगी. दैट यू कैन मैनेज. बिल्कुल We get around 25 नहीं, वो उधर वेळ आला होता कैबिनेट 40,000 I rupees get nice. 25 each. No, sir, you may make 13.5. Now just don't allow me to come back. एक पर्सनल प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला मुलबाळ नाही म्हणून तुम्ही स्वतःला जास्त इन्व्हॉल्व केलं या प्रोफेशन? नाही तसं काही. असं काय? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे खाली लोकांना त्रास होता कामा नाही, वर लोकांना त्रास होता कामा नाही. यू शुड बी व्हेरी पर्टिक्युलर, व्हेरी पर्टिक्युलर, व्हेरी पर्टिक्युलर. बॉयफ्रेंड एखाद्या मुलीकडे सारखा येतो, वाट तू काय निष्कर्ष काढशील सांग ना मला. नाही ती गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे मग आता म्हणजे ते चुकीचं होतं सगळं. मला या गोष्टी नको त्याच्या. नोबडी शुड गॉसिप. तुमच्या आयुष्यात पैशाचं काय सांग? सेकंड स्थान आहे. पैसा हा पाहिजे, पण घरदार सोडून असं नाही म्हणते मी. घर प्रथम आहे, पैसा सेकंड स्टेपला येतोच, कारण पैशाशिवाय दुसरं काही नाही आहे. एक्चुअली हमारे तो 2 months का रहता है, बट विल सी, निगोशिएट कर लेंगे, उसमें कुछ प्रॉब्लम नहीं. आपका पहला फ्लैट तो फिक्स हो जाने दो ना. आप ध्यान में रखो कि 1.5 से नीचे नहीं हो. देखो ना, धूप है, व्हीकल है, पेट्रोल है, बिना खाए यहाँ वहाँ दौड़ना है. आता मी तुम्हाला प्रश्न होता, तुम्ही सगळे पुरुष होते आज बरोबर. हे जे प्रोफेशन आहे किंवा आम्ही जे काम करतो, बायकांसाठी योग्य वाटतं तुम्हाला? नाही वाटणार. जोपर्यंत बॅड एक्सपिरियन्स येत नाही ना, ती गोष्ट अयोग्य नाहीये. एकदा जर खूप बॅड एक्सपिरियन्स आला ना, ती बाई सोडून देईल असं मला वाटतं. बल्ब, फैंस, फर्नीचर, एक भी हैंडल ऐसा हिलता नहीं है, ऐसा. तो यू हैव टू टेक वेरी केयर ऑफ. to use as your own. As if this property belongs to you, as if this person is yours. One sentence is more than sentence. मिस इंडिया टाइप प्रश्न विचारतो. इफ यू गॉट अ चान्स टू चेंज वन थिंग अबाउट युअर लाईफ, व्हॉट वुड यू चेंज? मी पण एक मेल सारखं मला बनायला आवडेल बुवा. आवडेल म्हणजे मला असं वाटतं की मी त्या लोकांसारखे आणखीन स्ट्रॉंग होईल आणि मी अजून बिझनेस करू शकेल. जर बायकांमुळे काय बायकांच्या ह्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स येत असतील तर तोही कव्हर होईल अँड आय विल बिकम सक्सेसफुल